मित्र पक्षाच्या युतीने मिळवलेल्या आश्वासक आणि दणदणीत विजयानंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही पत्रकारिता क्षेत्रातील सर्व मान्यवर पत्रकार महोदयांचे या ठिकाणी सर्वप्रथम मी स्वागत करतो। या विजयी पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी ज्यांच्या नेतृत्वाखाली बीड निवडणूक लढवली त्या आदरणीय आमदार विजयसिंह पंडित साहेब, युतीतील मित्रपक्ष आणि ज्यांच्या मार्गदर्शक सूचनेमध्ये आणि नेतृत्वामध्ये ही निवडणूक आम्ही लढलो ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अनिलदादा जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय कल्याणजी आखाडे साहेब, शिवसंग्राम संघटनेचे सुहासजी पाटील, बीड राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्रजी राऊत, बीड नगरपालिकेमध्ये विद्यमान नगरसेवक आणि गटनेते म्हणून राहिलेले आदरणीय फारुख पटेल साहेब, अल्पसंख्याक विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि नगरसेवक निजामभाई, जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुधीरजी काकडे साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक बाळू गुंजाळ, विनोद मुळूक आणि सर्व मान्यवर नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधतील। सर्वप्रथम विनंती करतो की पत्रकार परिषदेचे प्रमुख आदरणीय आमदार विजयराजे पंडित साहेब त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर क्रमांकाने प्रश्नोत्तर होतील। सर्वांना नमस्कार। नगर परिषद बीडच्या सार्वत्रिक बाबत आणि त्या निकालातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचबरोबर शिवसेना व शिवसंग्राम या युतीच्या अधिकृत ज्या उमेदवार होत्या, ज्यांना आपल्याला आता उमेदवार म्हणता येणार नाही, त्या नवनिर्वाचित अशा नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे व आमच्या युतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 19, त्याचबरोबर शिवसेना या पक्षाचे 3 असे एकूण या नगर परिषदेमध्ये 22 नगरसेवक व 23 या जे काय नगराध्यक्ष, हा जो काही कौल बीडकरांनी दिला आहे, हा जो काही आम्हाला सगळ्यांना विजय मिळवता आलाय, यश आम्हाला मिळवता आलं, त्या निमित्तानंच आज सर्व वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया किंवा सोशल मीडिया किंवा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असणारे सर्व चॅनल्स असतील, पोर्टल्स असतील किंवा त्या ठिकाणी दैनिक असतील किंवा साप्ताहिक असतील किंवा सायदैनिक असतील, या सर्वच प्रतिनिधी, संपादक आपण सगळेजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिला, सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। बीड नगरपालिकेचे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना शिवसंग्रामच्या महायुतीला बीडकरांनी आश्वासक आणि अपेक्षित प्रतिसाद दिला, याबद्दल आम्ही सगळेजण बीडकरांचे राष्ट्रवादी काँग्रेस व युतीकडून मनपूर्वक असे आभार या ठिकाणी मानतो। नगराध्यक्ष म्हणून दलित मित्र आणि श्री शिवाजीदादांच्या काळापासून सहकारी राहिलेले स्वर्गीय मनोहरदादा वंजारे यांच्या कन्या श्रीमती प्रेमलताताई पारवे यांना अत्यंत भरघोस मतांनी
विजयी केले, सोबत 19 नगरसेवक निवडून दिलेले आहेत. हा विजय जो काय तो पालकमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कारभार आणि राष्ट्रवादी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे. बीडकरांनी विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून युतीला दिलेला हा जनाधार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला धोका देऊन पेच निर्माण केला गेला. मात्र कमी वेळेमध्ये देखील पक्षाच्या सूचना आणि सामान्य निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जोरावर आम्ही तयारी केली आणि आम्ही जिंकलोय. विरोधकांचे कयास होते की राष्ट्रवादी आणि ह्या युतीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहतील. मात्र बीडकर सुजान मतदारांनी कुणाची किती ऐपत आहे ती दाखवून दिलेली आहे. बीड म्हणजे आपली जहागिरी समजणाऱ्या आजवरच्या सत्ताधाऱ्यांची गुर्मी या निमित्ताने जनतेने उतरवलेली आहे. प्रचाराच्या दरम्यान अत्यंत खालच्या पातळीचे आरोप करत विरोधकांनी आपली पातळी दाखवली. लोकशाही असताना राजेशाहीप्रमाणे हा आमचा भाग तो तुमचा भाग अशा वल्गना करण्यात आल्या. काहीतरी पार्सल वगैरे शब्द देखील नवख्या लोकांनी वापरले. मात्र लोकशाहीत लोक सोडून सगळेच पार्सल असतात आणि कुठले पार्सल कुठे पाठवायचे हे लोक ठरवत असतात. तेव्हा लोकांनी आता आपल्याला डब्बा बंद केले असून मुजीब भाई यांच्या सासूंच्या निमित्ताने लोकशाहीला निवडून दिलेले आहे. आम्ही या शहरात पूर्वीपासून राहतो, काम करतो. आमचा संपर्क आणि संबंध या शहरात पिढी जात आहे. तरी आम्ही राजकीय सीमोल्लंघन येथे कधीही केले नाही. मात्र पक्षाच्या सूचना आल्या, ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षासमोर आव्हान उभं राहिले म्हणून आम्ही सीमोल्लंघन केले. दसरा काढला आणि हुकुमशाही रूपातले रावणाचे दहनही लोकांनी केले. प्रचाराच्या दरम्यान लोकांना नागरी सुविधा संदर्भात विविध मागण्या केल्या. शहरात साधं एक स्वच्छतागृह नाही, मोठ्या इमारती लघुसंख्येच्या आडोसा बनलेल्या आहेत. शहरातील पाणी पुरवठा 15 दिवसावर गेलेला आहे. विद्युत वाहिन्याच्या तारा हाताच्या अंतरावर लोंबकळत आहेत. पाऊस आला की शहराचा सागर होतो, हे आजवर आम्ही अनुभवलेलं आहे. नगरपालिकेत सामान्य लोकांचे काम होत नाहीत. विविध परवाने मिळवण्यासाठी विलंब होतो. या सर्व पातळीवर आम्ही बदल करणार असून येणाऱ्या काळामध्ये सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मूलभूत सुविधा आणि सुरक्षा आम्ही देणार आहोत. आणि जे ह्याच्यामध्ये माझ्या टिप्पणीमध्ये नाही तेही आपल्याला सांगतो की कुणालाही कसल्याही पद्धतीची अडवणूक वेगवेगळ्या माध्यमातून करण्याचं एक मोठं सत्तास्थान म्हणून या नगरपालिकेकडे पाहिलं जायचं, ह्याचा दुरुपयोग केला जायचा. यापुढं असं कसलीही पद्धतीची अडवणूक, विशेष करून शहरामध्ये फेरफारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी अडवणूक करायची. जमिनीचे खरेदी व्यवहारामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा. अशा पद्धतीचा दुरुपयोग या सत्तास्थानाचा आतापर्यंत होत आलाय. तो होता कामा नाही. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या नगरपालिका कारभारावर त्या ठिकाणी अजितदादांचं विशेष लक्ष त्या ठिकाणी असणार आहे. आमदार साहेब, तुम्ही आता एक शब्द वापरला, तुम्ही सीमोल्लंघन केलं, तुम्ही गेवराईवरून इकडे शिफ्ट झाला. आपला जो नाही, हे बघा, मी त्याच्या आधी तुम्ही वाचलं नाही, ह्याच्यामध्ये जे काही मी ऐकलं नाही म्हणतोय की मी काय म्हणलं की पक्षाचा आदेश होता आणि तो पण वेळेवर
या ठिकाणी पक्षाला अडचणीत आणण्याचं काम म्हणजे येथील जे काही केडर आहे, कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांचा संच आहे, त्याला अडचणीत आणण्याचं काम वेळेवर झालं, वेळेवर दगाफटका झाला आणि पक्षाच्या आदेशाने या ठिकाणी आम्ही ही जबाबदारी जे काही आहे निभावलेली आहे. नगरपालिकेसाठी झालेला प्रवेश पंडित कुटुंबासाठी बीड विधानसभेचा दार खुला करणार आहे, हेच प्रश्न विचारतो. हे बघा कसा विषय, मी तेच सांगतोय की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथं सक्रियपणे सगळी जबाबदारी घेऊन ही नगरपालिकेची निवडणूक लढवायची. हा योगायोगाने आणि काळानुरूप वेळेवर ज्या गोष्टी घडामोडी घडल्या त्याच्यामुळे ही जबाबदारी शिवछत्र परिवारावर, माझ्यावर त्या ठिकाणी आली, शिवाजीराव पंडित कुटुंबावर आली. ती आम्ही पक्षादेश म्हणून निभावलेली आहे. आता राहिला विषय आपण म्हणताय की विधानसभेचा, तर तुम्हाला मी एवढंच सांगेन की या ठिकाणी पुढच्या काळामध्ये विधानसभेच्या पहिले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एक नगरपालिकेनंतर मोठा जो काही लोकशाहीचा उत्सव जो काही आहे तो होतोय, तो अवघ्या 1-1.5-2 महिन्यात काय होऊन जाईल. तर ती नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुढे होणारी लोकसभा आणि त्याच्यानंतर विधानसभा, बीड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला घड्याळाचा गजर झालेला दिसेल. तुम्ही काल निवडणुकीमध्ये तुम्ही जे शब्द वापरला की गोदापट्टा वाघ बीडमध्ये आला, तर तो गळ्यातला पट्टा वगैरे मानायचा एक वापरला, तर तो पट्टा कुठे राहणार आहे? काय म्हणले? मी मला आठवतं कालच 24 तास. हे बघा, माझा म्हणण्याचा जो अर्थ होता की काही लोकांनी अशा पद्धतीच्या वल्गना केल्या की आम्ही वाघाच्या गळ्यात वाघ, सिंह गळ्यामध्ये पट्टा बांधू, डिझाईन बॉक्स मध्ये पॅक करून अजितदादाला ते पाठवून देऊ. म्हणजे अजून तसं बघितलं तर दुधाचे दात सुद्धा राजकारणामध्ये अजून निघलेले नाहीये. राजकारणामध्ये ते लोक 6 वेळेस राज्याचा अर्थसंकल्प मांडतायत, राज्याची आर्थिक सर्व नियोजन करतायत, बजेट करतायत. त्यांना अशा पद्धतीचं जर कुणी आव्हान देण्याचा केविलवाना प्रयत्न करत असेल किंवा अशा पद्धतीनं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या 3 पिढ्यांनी काम केलंय त्यांच्या बाबत असं जर कोणी बोलत असेल तर मग त्याला कसं चाप लावायचा आणि कसं उत्तर द्यायचं ते माझ्यापेक्षा या निकालातनं बीडकरांनी दिलंय. ते फक्त मी माध्यम होतो सांगण्यासाठी. आमदार साहेब, नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणजे नगराध्यक्षपद आपल्याला मिळालंय, जनतेने भरभरून दिलंय, नगरसेवकही दिले, पण तरीही सभागृहातल्या फ्लोअर मॅनेजमेंटला कधी काही कमतरता पडते. त्या फ्लोअर मॅनेजमेंटचं काय करणार आहे? आगामी 2-3 दिवसातच सामोरं जावं लागेल. ते 2-3 दिवसात कळलं. आता मी असल किंवा आता आमच्या ह्याच्यामध्ये 4 टर्मचे नगरपालिकेच्या कामकाजाचा, राजकारणाचा अनुभव असणारे आमचे नगरसेवक. मी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेले 25 वर्ष मी स्वतः काम करतो. आमचे सर्व युतीचे आमचे घटक पक्ष असतील, अनुभवी नगरसेवक आहेत आमच्या ह्याच्यात. मी पाहिलं असेल ह्याचं फ्लोअर मॅनेजमेंट कशी करायची, सोबत कोणाला घेणार आहे? ह्यो योग्य वेळी योग्य पद्धतीनं काय करायचं. तुम्ही बोलताना सांगितलं की कुणाची अडवणूक करणार नाही. निवडणुकीमध्ये अनेकांनी विरोध केला तुम्हाला, तुम्ही त्यांना सुरुवातीला वगैरे देणार होते, त्यांनी विरोध केला. मैत्रीपूर्ण संबंध पुढे राहतील की विरोध? शहरात बीडकरांना पुढच्या काही दिवसामध्ये मी निवडणुकीच्या काळातही त्यावेळेस बोललो होतो. बीडकरांना काही दिवसामध्ये मी आणि ते एका बाईकवर फिरलेलो, मोटरसायकलवर फिरलेलो दिसतो. ते माझे मित्र आहेत. त्यावेळेस सांगितलं मित्र आहेत, राहणार आहेत आणि मागच्या काळातही आमची मैत्री राहिलेली, त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. अजितदादांनी आपल्यासाठी सभा घेतली. आता तुम्ही सांगितलं की 20-20 वर्ष नगरसेवक आहे तुमच्याकडे, बारामतीला जे होऊ शकतं
पिंपरी चिंचवडमध्ये जे होऊ शकतं त्या बीडमध्ये का होत नाही असा सवाल फक्त अजित पवारांनी आपल्या सभेमध्ये केलेला. मला माहित नाही की काय बारामतीमध्ये झालं मी फार फिरलो नाही, आपण सगळीकडे जाऊन आलेला आहात. आता त्या अनुषंगाने हे झालं. उत्सव तुम्ही काल एक शब्द वापरला की उत्सव, गेवराईमधला उत्सव आहे आणि इथे काय मला कळालेलं नाही काय. या सगळ्याच्या पुढे तुम्हाला लोकांनी निवडून दिले 20 वर्ष. तिकडे फारुख पटेल लोक आहेत, त्यांची टर्म खूप मोठी आहे. मागच्या नाट्याचे माझे मित्र आहेत, त्यांची टर्म, त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. आणि दादा तर बऱ्याच वर्षापासून इथे. हे सगळं आता क्षीरसागर आणि पंडित याच्यामध्ये जे शहरातल्या नागरिकांच्या सोयी सुद्धा याच्यावर अजितदादांच्या निवडून आलेल्या टीमनं आज बोलायला हवं होतं असं माझ्यासारख्या एका माझ्या सामान्य छोट्या पत्रकाराचं मत आहे. त्याच्यावर मला आज वाटलं होतं की निवडून आलेल्या आता मागच्या सगळ्या काय म्हणतात देशपांडे वकिलाकडे जाऊन आलेल्या आमच्या मॅडम, आता क्लीन झालेल्या मॅडम आज कागद घेऊन आमच्याकडे येते की पत्रकार मित्रांनो मी त्या सगळ्या खटल्यातून मुक्त झालेली आहे, क्लिअर झालेली आहे आणि आता हा माझा प्लॅन आहे. हा प्लॅन तुमच्याकडून म्हणजे मला या काय म्हणतात शिवक्षेत्रामध्ये ते अपेक्षित होती. ही गर्दी आम्हाला अपेक्षित नव्हती. बंगल्यावरची गर्दी ही इथं जर आता मला आमच्या पत्रकारांचं जर हे होत असेल बोलायला तर मला वाटतं की हे सगळे काय बीडचं करणार आहात तुम्ही आज ते सांगणं गरजेचं. बोलू द्या ना मला. आजचा जो तुमचा हा सांगितला होता आजची पुढेची आम्हाला कागदावर फ्लॅट काय असणार, आमच्या पाणी किती आमच्या अमरावतीमध्ये तुम्ही दादाला काम काय बोलला. मला बोलू द्या ना आता. बोला 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 ना बोला ना. बोलून आल्यानंतर मला आनंद झाला. मला अपेक्षा होती मी पर्यंत आलेलो आहे. 20 वर्ष आमचे नगरसेवक आहे. त्या सगळ्यांचा हा सगळा जो आहे या सातमारीमध्ये आपण उपयोग करणार आहोत की काही शहराच्या विकासाच्या दृष्टीला तुम्ही सीमांकन केले ते नवं सीमांकन नाही. हे बघा, ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणलात की आम्हाला एक शहरासाठी विकासाचा एक ऍक्शन प्लॅन अपेक्षित आहे, तर तो आमचा ऍक्शन प्लॅन प्रमाणेच आम्ही काम करणार आहोत. आपण जे बोललात की पंडित क्षीरसागरवर ही निवडणूक झाली किंवा आताही तशाच पद्धतीनं होतंय, तर मला हे आपल्याला सांगावंसं वाटतं. पंडित क्षीरसागर आम्ही ही निवडणुकीच्या प्रचारातही केली नाही आणि आता तर करण्याचं काही कारणही नाही. कारण की एक मॅन्डेट आलेला आहे, त्याच्यामुळं एक कौल आलाय बीडकरांचा. आता त्याच्यामध्ये पंडित क्षीरसागर हे करण्याचं काही कारण नाही. आम्ही निवडणुकीमध्ये आम्ही एवढंच म्हणत होतो की नगरपालिकेच्या माध्यमातून काय अपेक्षित असतं शहरवासियांना, शुद्ध पिण्याचे पाणी, जे की आपल्याकडं कुठं 8 दिवसाला, कुठं 10 दिवसाला, कुठं 12 दिवसाला हे पाणी येतं. शहरातले अस्वच्छतेचं प्रमाण, जे काही स्वच्छतेच्या बाबतीत जे शहरात उठलेला बोजवारा, त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय असू द्या, लाईटचा, किंवा रस्ते असू द्या, या सगळ्या गोष्टी जे काय आहेत ह्या अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे नियोजनबद्ध आम्ही त्या ठिकाणी करू. 12 दिवसाला पाणी येत आहे, तर आम्ही पुढच्या काळामध्ये रोज शुद्ध पिण्याचं पाणी कसं शहरवासियांना मिळेल यासाठी आम्ही काम करू. त्यासाठी आम्ही तशा पद्धतीनं नियोजन करू. हे आम्ही निवडणुकीच्या प्रचारातही बोललो आणि आत्ताही बोलतोय. परंतु निवडणुकीच्या प्रचार काळात असू द्या किंवा निवडणूक आता संपल्यानंतर असू द्या, जे समोरचे आमचे विरोधक आहेत ते दोघंही एकत्रित येऊन, लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे नेते, हे दोघंही एकत्रित येऊन फक्त आणि फक्त ही निवडणूक गेवराईचं पार्सल ह्याचं असं त्याला बॉक्समध्ये पॅक करू, आम्ही तिकडे पाठवून देऊ, हे अशा पद्धतीनं त्यांच्या हे मोठ्या मोठ्या गोष्टी हे होत होत्या. परंतु आम्ही त्याच्याकडे न लक्ष देता अजितदादा इथं 2 सभा घेतल्या. त्या सभा घेतल्या तर बीडकरांना आश्वस्त करण्यासाठीच घेतल्या की तुम्ही ही नगरपालिका आमच्या ताब्यात देऊन बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीच्या ताब्यात द्या. बीड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आम्ही एका ऍक्शन प्लॅनच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू. आपल्याला अपेक्षित यश आहे त्याचं श्रेय आपण
याचं सर्व श्रेय हा जो काही हा विजय याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठंही उन्माद न करता अतिशय नम्रपणे हा विजय आम्ही स्वीकारलेला आहे, दिलेला जो कौल आहे तो स्वीकारला आहे. आणि हा विजय संपूर्ण आमची बीड शहरामधली आमचे युतीतील घटक पक्ष असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी पहिल्या दिवशीपासून म्हणतोय की मोठं केडर आहे, मोठं संघटन आहे. जरी याच्यामधला जे नेतृत्व करत होते ते जरी ऐन वेळेस दगाफटका करून देऊन बाजूला गेले असले, पळून गेले असले, तरी सुद्धा आमचं संघटन हे जागच्या जागेवर होतं. त्याच्यामुळं हे सर्व संघटन, सगळे आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बीडकर यांना हा विजय त्या ठिकाणी मी समर्पित केला. बीड शहराला ज्यावेळेस आम्ही पदभार घेऊ त्यावेळेस आम्ही दररोज पाणी पुरवठा करू. ही गोष्ट आपण काल केली. हो, काल केली. निवडणुकीच्या काळामध्ये मी ऐका ना, दर प्रभागामध्ये गेल्यानंतर ज्या ज्या प्रभागामध्ये जात होतो तेच मी म्हणत होतो, शुद्ध पिण्याचे पाणी आणि पिण्याच्या पाण्यासाठी जी काही हेळसांड आमच्या बीडकरांची होतीये, जे 8 दिवसाला कुठं, 10 दिवसाला कुठं, 12 दिवसाला कुठं, ते रोज शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल अशा पद्धतीचं नियोजन हे आमच्या प्रशासनामध्ये, कारभारामध्ये असणार आहे. ते आम्ही करू. होती हे सगळ्या बीड शहरांनी पाहिले, आमच्या पत्रकार बांधवांनी पाहिले. तिथं भारतीय जनता पार्टीचा जो काही उमेदवाराला बॅकअप देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीनं केलं जात होतं. त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे काही नेते आहेत ते दोन्ही पक्षाचे नेते मिळून कसा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल ते आटोकाट प्रयत्न, त्याच्यामध्ये त्या पेठबीडमध्ये त्या प्रभागामध्ये येणारा सर्व मोंडा, तेथील व्यापारी, त्यांना अतिशय टोकाच्या धमक्या, दाब दडप दोन्ही पक्ष करत होते भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाला मतदान त्या ठिकाणी करण्यासाठी. आणि तुम्ही काल निकाल लागतोय त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या एक नवनिर्वाचित नगरसेविका त्यांनी सांगितलंय, पत्रकार बांधवांनी विचारलेलं आहे की बीड शहर लोक म्हणतायत की आता क्षीरसागर मुक्त ही नगरपालिका झाली का? तर त्यांचं सगळं प्रसारमाध्यमावर वक्तव्य होतं. कुठं झाली? मी स्वतः नगरसेविका आहे नगरपालिकेमध्ये. आमचे 15 नगरसेवक काय जे आहेत ते, आणि दुसरे आलेले सुद्धा तुतारीचे ते आमचे धीरच आहेत. म्हणजे जे लपून चालू होतं, जे आम्ही म्हणत होतो हे दोघं मिळून एकत्रित येऊन लढताय, ते जाहीर केलं त्यांनीच की आमचे धीरच आहेत आणि आमचेच आहेत. ते चांगलं आहे. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगलं आहे. म्हणजे विधानसभेला ज्या लोकांनी इथं एकदम एकमेकाच्या समोर उभे राहिले, कार्यकर्ते लढले, त्यांनी काय संदेश ह्याच्यामधनं मेसेज घ्यायचा आहे या बीड विधानसभा मतदारसंघातील बीडकरांबरोबर सर्व मतदारसंघांनी तो मेसेज घेतलेला आहे. जग जाहीर झालंय ना, वक्तव्य केलंय त्यांनी. बीडमधील यशाचं तुम्ही कौतुक केलं, परळीतील गेवराईतील अपयशाबद्दल काय? नाही, हे बघा, माझ्यावर जबाबदारी जे काय आहे, अचानक पक्ष अडचणीत असताना माझ्यासारख्या एका पक्षाच्या तरुण लोकप्रतिनिधी आमदाराला अजितदादांनी आदेश दिला होता. मी त्याही वेळेस सांगितलं होतं की मला गेवराईची जबाबदारी माझ्यावर आहे, तिथं मला लक्ष देणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी मला आदेशित केलं की काहीही होऊ, तिथं पक्षाबरोबर दगाफटका झाला. ज्या लोकाला गेल्या 4-5 दशकापासून 2-3 पिढ्यापासून जे काय आहे या विचारधारेनी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनी ताकद दिली, सत्ता दिली, सगळ्या गोष्टी त्यांना दिल्या, ते लोक आज वेळेवर या विचारधारेवर दगाफटका करतायत. काही न करता हिथं थांबायचं आणि
ही नगरपालिकेची निवडणूक हा संपूर्ण असा सक्षम पॅनल त्या ठिकाणी तयार करायचा, तो पक्षाचा आदेश मी पाळला. गेवराईमध्येही अतिशय चांगल्या पद्धतीचा पॅनल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी होता. तिथं अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही, परंतु वोट बेस जो काय आहे, मला आपल्याला सांगितलं पाहिजे, तो 1,500 माझं मतदान विधानसभेपेक्षा या निवडणुकीमध्ये वाढलेला आहे. शेवटी निवडणुकीमध्ये हार जीत ही होत असते. मी म्हणलं, कालही सांगितलं की तो मी जो काही पराभव आहे, जो मॅन्डेट आहे गेवराईकरांचा, तो मी अतिशय नम्रपणे मोठ्या मनाने मी स्वीकारलेला आहे. काही त्रुटी असतील, कुठं कमी आपण पडलो असेल, त्याच्यामध्ये अजून आपण कशा पद्धतीने त्या त्रुटी दूर करून चांगल्या पद्धतीनं गेवराई शहरातील लोकांना आपण काही अजून चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो किंवा अजून विश्वास त्यांचा कसा संपादन करू शकतो, ते पुढच्या काळामध्ये आम्ही करू आणि या त्रुटी दूर करू. आमदार पक्ष अडचणीत असताना जसं आपल्यावर जबाबदारी पडली, आपण तिथं आपला ठाण बांधलं सगळं आपल्यासोबत, म्हणजे आपल्या सर्वांच्या सोबत एक 15 ते 20 दिवस जे ठाण मांडून बसले होते आपले निरीक्षक आणि आपले जिल्हाध्यक्ष, ते जर आज इथं दिसले असते तर वेगळं वाटलं असतं असं वाटत नाही? नाही, आता काही कसं असतं, काही गोष्टी ज्या आहेत थोडंसं आता रिलॅक्स झालोय. कसं आम्ही इथं अडकलेलो, पूर्ण एका ह्याच्यामध्ये सगळं नियोजन होतं, ज्यांनी त्यांनी ते करणे. एक आपल्या कार्यालयात बसून सगळ्या गोष्टी उमेदवाराच्या बाबतीत सगळं हे प्रचार यंत्रणा, हे जिल्हाध्यक्ष असतील, निरीक्षक असतील, यांना ते बंधनकारक होतं. पण आता ते गेलेत रात्रीच, उद्या ते येणार आहेत सकाळी. परंतु आता जास्त वेळ न घेता आपल्याला पत्रकारांसमोर सर्व जण गेलं पाहिजे. आमच्या नगराध्यक्षासहित सर्व उमेदवार जे काही आहेत, किंवा आम्ही काही ठिकाणी कमी पडलो, अतिशय सक्षम असे आमचे उमेदवार होते. पण मी म्हणलं की हा एक पराभव जरी झाला तरी आपण त्याच्यामधनं लोकांनी जे आपल्याला आशीर्वाद दिले, जे मतदान पडले, ते मतदान आपण त्यांच्यासाठी आपण हे राहिलं पाहिजे. आता आमचे पराभव झालेले, काही कमी पडलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नव्या जोमाने कामाला लागायचं असतं. बाकी जिल्हाध्यक्ष, निरीक्षक इथं आहेत. जिल्ह्यात दुसरीकडे अजून काही विजय उत्सव साजरा करण्यासाठी या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पवार गटांनी युती केली होती सांगितलं. प्रत्यक्षात प्रत्येक जवळपास मतदारसंघ प्रभागामध्ये शिवसेना आणि पवार गट एकमेकांच्या विरोधात होते. त्याचा फायदा शरद पवार गटाला झाला. नाही, ते आता तुम्ही थोडी ठरवणार. आता समोरासमोर होते म्हणजे अनेक ठिकाणी आमचं मैत्रीपूर्ण लढत होती, अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती, आणि त्याचा फायदा हा निश्चितपणानं जे काही असतात गणित झालाय आम्हाला. गेवराईमध्ये बाळाजी पवार यांना मोठं यश मिळालं, त्यांनी तुम्हाला इथे यश मिळाले, शुभेच्छा दिल्या, तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? आणि ते बोलताना एक म्हणाले की गेवराईचं लोक आता जिल्हा पाहतो. हे बघा, मी काय म्हणतोय, हे बघा, लोकशाही मधला हा खूप मोठा उत्सव असतो, उत्सव म्हणूनच पाहिलं पाहिजे. आणि शेवटी हा लोकांचा कौल आहे. लोकांनी जो काही कौल दिलेला आहे, आम्ही कुठंतरी कमी पडलो म्हणून तर समोरच्याला जे काय आहे जास्तीचं माप त्यांच्या ह्याच्यात पदरात टाकलं. त्यांच्या ह्याला त्यांच्या विजयाच्या बाबतीत माझ्याही शुभेच्छा त्यांना आहेत, माझ्याही शुभेच्छा आहेत त्याच्यामध्ये. नाही, असं काही नाहीये. भविष्यामध्ये बीड जिल्ह्यात शिवसेना निवडणूक विधानसभेची लढवणार आहे का नाही? कारण एकमेव मतदारसंघ बीडचा शिवसेनेकडे होता. आता तुम्ही म्हणजे पुढच्या वेळेस घड्याळातच बदल होणार आहे. मग आम्ही दादा काय नाही, हे पहा, महायुतीच्या हिशोबाने त्यांनी त्यांच्या पक्षाचं सांगितलं. आता ज्याला संधी घडीवर दिली ते गेला पळून. आता संधी पुन्हा युतीमध्ये धनुष्यबाणाला येईल, घडीला येईल. आमच्या महायुतीत कोणाला येऊ शकते. त्यांनी घड्याळाचा गजर डिक्लेअर करून टाकला. नाही, तुम्ही लक्षात घ्या, हे आज युती म्हणून नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, हे कार्यकर्त्याचे इलेक्शन आहे. विधानसभेच्या वेळेस पुन्हा वरचे नेते बसून ती जागा शिवसेनेला सोडते. 6 मतदारसंघ आहेत, आम्ही शिवसेनेला भांडून ही जागा घेऊ. त्यावेळेस घडीचा गजर आमच्या बरोबर चालेल. आता आम्ही धनुष्य खान बांध बनवून चालवल्या ना. आता
म्हणून आता आता यावेळेस तो वरचा विषय युती झाल्यानंतर ज्या काही वाटाघाटी असतात वाटाघाटीनंतरचा विषय. पंडित साहेब पराभूत उमेदवार झाले ते चांगले. त्यांना पुन्हा संधी काय? अहो त्यांच्या ताब्यात बीडकरांनी एवढी मोठी ही जिल्ह्याची मोठी असणारी नगरपालिका दिलेली आहे. त्याच्यामुळं त्यांच्या प्रभागामध्ये जे आमचे सहकारी कमी पडले त्या प्रभागामध्ये अतिशय जोमानं ते आजपासूनच कामाला लागलेत. तिथले जे काही प्रश्न आहेत, अनेक ठिकाणचे आमचे सहकारी जे काही आहेत 2-2, 3-3, 4-4 टर्मचे त्या भागातले प्रतिनिधित्व केलंय. त्या भागातले प्रश्न, त्या भागातल्या अडचणी याची जाण असणार आहे. या सत्तास्थानाचा उपयोग जे काय आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून त्या भागातले प्रश्न सोडून त्यांना अजून कामाला त्या भागामध्ये लावणार आहे. अहो कसं होतं, मुस्कटदाबी जो प्रकार असतो ना, तो प्रकार जो काही या ठिकाणी नगरपालिकेचा कारभार हाकताना ते नगरपालिका प्रशासन चालवत असताना होतो. ह्यांच्यामध्ये डोक्यामध्ये प्लॅन असायचे. एक बीडमध्ये अशा पद्धतीनं एक नियोजन केलं पाहिजे, हे कामं केले पाहिजे. पण ते मागच्या काळात तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जायचा. समस्या आहे त्या मूलभूत समस्याचं भविष्यातल्या काही विचार आपल्या समोर आहे आणि आपण या निमित्त ते सांगणार आहे. हे बघा, विचारामध्ये उद्यान नाही असे काही आमचा जो काही जाहीरनामा वचननामा आहे त्याच्यात पहिल्यांदा आमच्याकडं पहिल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये तुम्ही लक्षात घ्या की मागची घाण जी काही आहे ती दुरुस्त करण्यात, ती साफ करण्यामध्ये जाणार आहे. सुरळीत पाणी पुरवठा, अनेक ठिकाणची ड्रेनेज व्यवस्था ते पूर्णपणे हे झालेलं आहे. मी म्हणलं स्वच्छताचा जो काही आहे बोजवारा उठलेला आहे. छोटे छोटे विषय हे शहरातले जे काही तारेचा जो प्रश्न आहे लोंबकळतात, मी म्हणलं निवेदनामध्ये, ह्या गोष्टी ज्या आहेत ना हे सुरळीत करण्यामध्ये आमचे पुढचे 6 महिने त्या ठिकाणी जाणार आहेत. हे सुरळीत झाल्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या वचननाम्यामध्ये चांगल्या पद्धतीचं उद्यान हे शहरामध्ये जे काही झालं पाहिजे हे दादांनी याची वाच्यता केली. दादांनी ह्याच्या बाबत बोललेले आहेत. उद्या जे काही आहे नगरपालिकेत आपल्याला काही निधीच्या बाबतीत अडचण येत असेल, दादांच्या माध्यमातून दादांनी कबूल केलंय की मी बीड शहरामध्ये CSR आणत. CSR प्रकार आपल्याला काही म्हणजे बीडकरांना नवा आहे. जो काही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून जे बंधनकारक असतं मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊसला, त्या माध्यमातून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आहेत. आपल्याकडे बारामतीत ज्या पद्धतीने CSRच्या माध्यमातून मोठे मोठे कामं केले गेलेत, तसंच उद्यानाच्या संदर्भात दादा मला बोलले की मी CSR मोठ्या प्रमाणावर आणू एक चांगली, कारण आपलं जे काय आहे फ्लड झोन मध्ये आपण जे चमन म्हणतो. कोणता निधी? गेवराईकडचा निधी म्हणजे हो झालं ना, झालं, त्याच्यावर ठाम आहे मी. जबाबदारीतून काही मंत्रिपदाचे बक्षीस आहे असं काही नाहीये. कधीच शिवछत्र परिवार कुठल्या हेतूनं कुठल्या अपेक्षेनं काम करत आलेला नाही. आपला जो पक्ष आहे, आपले जे लोक आहेत त्यांच्या बरोबर, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे वेळेवर उभा राहायचं. त्याच्यामुळंच आज शिवछत्र परिवाराची विश्वासार्हता ही बीड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी निर्माण झाली. त्याच्यामुळं हे कुठं हे आपण असं केलं तर आपल्याला काही हे होईल असं कधीच नाही. तुमच्या माहितीच तो कसलीच मागणी मी हे जे आपण बोलताय मंत्रिपदाच्या बाबतीत मी केलेली नाही, कुठंच केलेली नाही. हे मीडियाच्या माध्यमातून समोर येतं. कदाचित पक्ष या सगळ्या गोष्टीवर चिंतन मंथन आणि विचार करत असेल. बारामती करताय आता लोकांना मी कसंच पाहिजे नाही. हे बघा, बारामती करायची आहे का करायची हे फक्त ह्या बोलण्याचा एक हे असतो, विश्वास देण्याचा एक
तो कमिटमेंट असतो. लक्षात घ्या. फक्त एवढाच विषय की नियोजनबद्ध एक शहराचा संपूर्ण ऍक्शन प्लॅन तयार करून विकासाचा तो राबवणे, तो इम्प्लिमेंट करणे हा एकमेव आमचा पुढच्या काळामध्ये आमची कार्यपद्धती असणार आहे. महागाई सांगितलं, मी सांगतो आपल्याला, दादांनी त्यांच्या जाहीर प्रचार भाषणामध्ये सांगितलं की मी 1 ते 1.5 महिन्याला या बीड शहरामध्ये येऊन या नगरपालिकेच्या कारभाराबाबत याचा आढावा नगरपालिका प्रशासन आणि आमची सर्व जी काही बॉडी आहे त्याच्यावर 1 महिन्याला मी या ठिकाणी येऊन याचा आढावा घेईन आणि सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं होत आहेत का नाही याच्यावर माझं संपूर्ण लक्ष अंकुश असेल, हे दादांनी सांगितलं. बीड जिल्ह्यात तुमच्या पक्षाचे 2 स्टार प्रचारक होते. एक स्टार प्रचारक तुमच्या दोन्ही सभेत काय दुसऱ्या स्टार प्रचारक कोणते स्टार प्रचारक? कल्याण काका आहेत ना. तेच म्हणा, एक सोबत होते, दुसऱ्याची जाणवली. दुसऱ्याचे म्हणजे हे बघा, ऐका, धनंजय मुंडे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि धनंजय मुंडे साहेबांवर परळी नगरपालिका आणि गंगाखेड नगरपालिका याची जबाबदारी त्या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांवर दिलेली होती आणि ती जबाबदारी त्यांनी तिथं विजयाचा गुलाल घेऊनच त्यांनी ती जबाबदारी पार पाडलेली आहे. आणि आतील जे रस्ते आहेत आपले ते सुरू होणार पहिल्या 6 महिन्यात. नाही, हे बघा, म्हणलं ना, घाण साफ करणे. लक्षात घ्या तुम्ही, त्याच्यामध्ये फक्त हे विस्कटलेली जी घडी आहे, विस्कटलेली घडी, ती घडी बसवण्याचं काम आम्ही पुढच्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये पहिल्या करणार. सुरत 6 महिन्यात पाण्याची व्यवस्था करा, जर काही सगळं होईल. उपस्थित सर्व पत्रकार महोदयांचे जाहीर आभार व्यक्त करतो. सर्व नेतेकरांचे सरकार